मित्रांनो, आज काहीतरी वेगळं जाणवतंय। हा वारा जणू काही बोलतोय, म्हणतोय या माझ्या वैभवाचा साक्षीदार बना। हो, राजगड मला खुणावतोय। हा तोच गड जिथून स्वराज्याचं स्वप्न उभं राहिलं आणि छत्रपतीच्या पराक्रमाने इतिहास घडला। आज मी चाललोय त्या गडाकडे जिथे प्रत्येक दगड सांगतो शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा। येथील प्रत्येक दगड जय भवानी जय शिवाजीची गर्जना करतोय। होय, आज मी चाललोय राजगडला। नमस्कार मित्रांनो, शोध प्रवासाचा या यूट्यूब समूहामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवाच्या पलीकडला असणारा गड म्हणजे राजगड या ठिकाणी। तर मित्रांनो, आत्ता वाजलेत पहाटेचे 2:45। एक 15 मिनिटांमध्ये आपण निघणार आहोत। आंघोळ वगैरे झालेली आहे, बाळूमामाच्या भंडाऱ्यांना आपली सुरुवात झालेली आहे। या ट्रेकिंगला आपण भरपूर दिवस लावले, कारण आपला हा राजगडचा पहिला ट्रेक आहे। तर ठीक आहे, बघूया आता आपण पुढे काय असेल काय नाही। एवढे दिवस भरपूर आपण ट्रेकिंग वगैरे केले। पहिलेचा आपला यूट्यूब चॅनल आहे जो तो थोडासा बंद पडल्यामुळं आपण थोडंसं मध्ये ट्रेकिंग आपली बंद केलेली, पण आता आपण हा नवीन पेज ओपन केलेला आहे। तर मग याच्यावरती आपले आता इथून पुढे कंटिन्यू ट्रेकिंगचे किंवा इतर व्लॉग्स सर्व काय असतील ते या चॅनलवरती पडतील। तर या चॅनलला आपण पटापट सबस्क्राईब करून घ्यायचे आणि आपल्या पेजला पूर्णपणे वाढवायचं। जसं पहिलं आपण एका महिन्यामध्ये 1Kच्या वरती आपण सबस्क्रायबर वाढवलेले होते, तसेच पण तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे। तर चला मग आपण भेटूयात आपण रायगडच्या दिशेने, तर सॉरी राजगडच्या दिशेने। तर आता आपण बघूया पुढची अपडेट, लगेच समजेल पुढे। चला तर मित्रांनो, आता आपण तयारी करून घेऊयात। म्हणजे आपल्या ट्रेकिंगसाठी जे लागणारे साहित्य आहे ते आपण सर्व एका ठिकाणी गोळा केलेले आहेत, पण आता आपल्याला बॅग भरायची आहे फक्त। तर आपल्याला लागणारं साहित्य पहिलं म्हणजे एंटरटेनमेंटसाठी सोनीचा ब्रँडेड स्पीकर त्याला टाकून घेऊयात। लागणारं म्हणजे मोबाईल चार्जिंग आहे। आपण रात्री नवीन पॉवर बँक घेतले, कारण आपल्या मोबाईलचा नवीन असताना मोबाईल चांगलं बॅकअप दिलाय, पण आता थोडंसं डाऊन होते, त्यासाठी ठीक आहे हे पण कामाचीच आहे। हां, मेन म्हणजे रेनकोट, कारण पावसाचा दिवस आहे। पावसाचं माहिती आहे ना काय होतं, कधी पण येऊ शकतो। आणि मेन म्हणजे आपला कॅमेरा, त्यासाठी हँडग्लोव्ज बाईकवरतीच लागणार आहेत आपल्याला। तर त्यासाठी आपण ठीक आहे जातानाच घालूयात। तर मग अशा पद्धतीनं आता आपण म्हणजे रात्रीच आपण बाईकची सर्व्हिसिंग वगैरे प्रॉपर करून घेतलेली आहे, तिला पण व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे। त्यासाठी आता आपण सर्व झालेलं तर आहे रेडी। तर चला मग पुढे भेटूयात। चलो, आता आपला प्रवास चालू झालेला आहे। मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहेत खोपोलीला, कारण स्लो जातोय, कारण मध्येच पाऊस पडतोय मध्येच उघडतोय, त्याच्यामुळे आता आपण पोहोचलो खोपोलीला। बघता बघता नवी मुंबई खोपोली लोणावळा पार केला आणि सकाळी 6च्या सुमारास सातारा हायवे म्हणजे पुण्याच्या बाहेर पडलो आणि नसरापूर येथे पोहोचलो, म्हणजेच राजगड जाणाऱ्या मार्गाला लागलो। थोड्या अंतरावर गेले की साखर हे गाव लागतं आणि साखरा एवढेच गोड असलेले शाळेचे विद्यार्थी हे शाळेकडे निघाले होते। यांना पाहून मात्र माझंही लहानपण आणि शाळेच्या आठवणी आठवले। या शाळेच्या आठवणीत मी रस्ता कधी पार केला तेच समजलं नाही आणि मी राजगडच्या पायथ्याशी असणाऱ्या गुंजवणे गावामध्ये पोहोचलो। याच ठिकाणी आपली बाईक पार्किंग केली आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या राजगडच्या ट्रेकिंगला सुरुवात केली। तर मित्रांनो, फायनली आता आपण गुंजवणी या गावापाशी आलेलो आहेत। गुंजवणे गावाला गाडी पार्किंग करून गाडीचे पर गाडी 20 रुपये पार्किंग करून आता आपण गुंजवणे गावापासून डायरेक्ट आता या ठिकाणी आपण चोर दरवाजापाशी निघणार आहोत। तर आता आपल्याला कच्चा रस्ता लागलेला आहे, तर आता हा कच्चा रस्ता पार करून आपल्याला चोर दरवाजा गाठायचा आहे। गडाला मुख्य असे 2 दरवाजे, पाली दरवाजा हा मुख्य दरवाजा, तर गुंजवणे गावातील ही पायवाट त्याही पूर्वी बांधलेली प्राचीन काळातील दरवाजा म्हणजे चोरवाट। आम्ही गुंजवणे गावापासून ट्रेकला सुरुवात केली होती।
ट्रेक करत असताना आधेमध्ये स्पॉट चांगले तर काही स्पॉट खूप ॲडव्हेंचर देखील होते. मित्रांनो, इथे सूचना फलक लावलेले आहेत. गडावरील सूचना फलकाचं प्रत्येकानं पालन करायचं आहे, तर आपला गड कसा स्वच्छ राहील याचा आपण सर्वांनी विचार करायचा आहे आणि सर्वांनी दिलेल्या सूचनेचं पालन करून आपणला पुढं गड सर करायचं आहे. मित्रांनो, आता आपला ट्रेकिंगचा टप्पा हा 15 ते 20 मिनिटाचा पार झालेला आहे. तर या ठिकाणी दगड, माती, सर्व निसरडा रस्ता आणि पूर्ण दगडाचा रस्ता आहे. त्याच्यासाठी येताना सांभाळून, तरी पण दगडाचा रस्ता आणि मातीचा रस्ता, इथला प्रत्येक दगड, इथली प्रत्येक माती ही महाराजांच्या इतिहासाची साक्षी देत आहे. तर मित्रांनो, आपणला राजगड हे पाहायचंच आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकदा राजगडला नक्की भेट द्यावी आणि राजगड कशा पद्धतीने बांधलेला आहे, कशा पद्धतीने तटबंद्या मजबूत केलेल्या आहेत महाराजांनी, ते आपण सर्व इतिहास परिपूर्ण अभ्यासला पाहिजे. या ठिकाणी प्रत्येक टप्प्यावरती वनरक्षक अधिकाऱ्यांनी आपल्याला सूचना फलक लावलेले आहेत. तरी या सूचनेचं पालन कोण कोण करत नाही, किंवा आपलं जे माकड वगैरे असतं यांना दगड मारायचा नाही, हे सर्व सूचना सांगितलेल्या असून पण एका मित्रानं दगड मारला, त्या माकडांना दगड कॅच केला आणि परत तलात मारला. आणि असं काही कृत्य करू नका, जेणेकरून आपल्या निसर्गालाही त्रास होईल आणि आपणलाही काहीतरी त्रास भोगावा लागेल. असं काही कृत्य करू नका. कसं वाटतं तुला राजगडला येऊन? खूप छान वाटतंय. दम लागलाय, ऊन पडल्यामुळे दम लागलाय, पण अजून तर अर्धा पण नाही ट्रेक झालाय. अर्धा? 5 मिनिटाचा फक्त ट्रेक झालाय. त्याच्यामध्ये 48 वेळेस थांबली ती. किती? 48 टाइम्स इन स्टॉपेट. कारण मी खूप दिवसांनी आले. ठीक आहे. हे माझ्या बॅग मध्ये पाण्याच्या बॉटल दिल्यास, तू फक्त इथं पाणी पिणार आहेस. या वैष्णवीची बकवास बडबड ऐकून मी एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचलो आणि त्या डोंगराकडे बघतच राहिलो. पण मी या डोंगराकडे का बघत होतो तेच समजले नाही मला. असो, पण महाराजांनी राजधानीसाठी निवडलेला डोंगर मात्र एकदम अचूक पद्धतीचा होता. आणि हो, या डोंगराची उंची म्हणजेच राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1394 मीटर इतकी आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. आता या डोंगराला पहिलं मुरुंब देवाचा डोंगर असंही बोललं जायचं. राजगडावरचं वातावरण एवढं भारी झालेलं आहे ना, खरंच खूप मस्त झालेलं आहे. फुलं वगैरे, हे पक्ष्यांचा आवाज, म्हणजे पूर्ण जंगल, असे भारी भारी 1 नंबरचे पिवळे पूर्ण पिवळी चादर राजगडावरती पसरलेली आहे. 1 नंबर फोटोशूट होतोय. खतरनाक. खरंच लय भारी वाटतंय, लय म्हणजे लय भारी वाटतंय. साकी मुत्सद खान त्याच्या मासिरे आलमगिरी नावाच्या ग्रंथात असं म्हणतो की राजगड हा अतिशय उंच, त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो सर्वश्रेष्ठ म्हणता येईल. त्याचा घेर 12 कोसाचा आहे. 1 कोस म्हणजे 3.2 किलोमीटर. तर मग आता तुम्हीच विचार करा, हा डोंगर किती किलोमीटर पर्यंत पसरला असेल. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. इथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते, इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही. चोर दरवाजा पार करून आम्ही पद्मावती माची या ठिकाणी पोहोचलो. आता या राजगडला लाभणाऱ्या 3 माची आहेत, ते म्हणजे पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची. आता त्यातलीच एक म्हणजे आता आपण पद्मावती माचीवर आहोत. ही माची केवळ सैन्याच्या हालचालीसाठीच नव्हते, तर गडावरील वस्तीसाठी आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्वाची होती. चोर दरवाजा चढून वरती आल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला पद्मावती तलाव दिसतं. तर हे बघा, पद्मावती तलाव किती मस्त आणि एकदम मोठं आणि एकदम शुद्ध पाणी, पिण्यासारखं पाणी, एकदम स्वच्छ पाणी आहे. तर मित्रांनो, हे बघा कसलं भारी आहे. वाव. पद्मावती तलावाच्या वरतीच आपल्याला पद्मावती देवीचं मंदिर लागतं. तर मग आता आपण तलाव बघितलेला आहे. माचीवर पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा आणि दारुगोळ्यांचे कोठार यांसारख्या अनेक ऐतिहासिक वस्तू पाहायला भेटतील. राजगड सर करून थोडासा थकवा जाणवत होता. थोडासा आराम करावा आणि पोटपूजा करावी म्हणून आम्ही सुक्या भेळीवर ताव मारला आणि नंतर सुवेळा माचीकडे निघालो. थोडासा ट्रेक केला आणि समोर आम्हाला हनुमानाचं मंदिर आणि चिलखती बुरुजाचं दर्शन झालं. चिलखती बुरुजावरून दिसणारी सुवेळा माची ही राजगड किल्ल्याच्या एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक भाग आहे. ती पाहताना जणू एखाद्या बलाढ्य योद्ध्याची तलवार समोर उभी आहे असं भासत होतं. तर मित्रांनो, आता आपण आहोत चिलखती बुरुजावर. कारण ज्यावेळेस आपण
तिकडून चालत येते वेळेस आपल्याला चिलखती बुरुज लागतो. चिलखती बुरुजच्या पुढं जे पूर्ण सर्व काही दिसेल आपल्याला ते सुवेळा माची आहे. आता इथून आपल्याला चिलखती बुरुजावरून सर्व सुवेळा माची स्पष्ट दिसू शकतं आपल्याला. हे बघा तुम्हाला दाखवतो. ती बुरुजाचं बांधकाम अजूनही पर्यंत भक्कम आहे एकदम. आता 400 वर्षापूर्वीचं बांधकाम जे आहे ते हे बघा कसलं भक्कम आहे. आजकालच्या बांधकामाला जे आहे ते खरंच म्हणजे अर्थ नाही आजकालच्या बांधकामाला. तर आता हे बघा अजून कितीही वर्ष टिकेल. सूर्य चांद्र तारे जोपर्यंत आहेत पृथ्वीवरती तोपर्यंत हे बांधकाम टिकण्याची अनुमती दिलेली आहे. तर मित्रांनो बघा कसलं मस्त आहे. एकदम भारी वाटतं, लय भारी खरंच. राजगड हा राजांचा गड, गडांचा राजा म्हणूनच म्हटलेलं आहे खरंच. तर मित्रांनो आता आपण चिलखती बुरुजावर बसलेलो आहे. थोडं आराम करूयात. आता आपण सुवेळा माची बघितलेलीच आहे, कारण आता आपला परतीचा प्रवास चालू करायचा प्रयत्न करतोय. कारण की एका दिवसामध्ये राजगड हा संपण्यासारखा गड नाही आहे. कारण त्याच्यामुळे आपल्याला टाईम काढून राजगडला 1 ते 2 दिवसाचा टाईम काढून व्यवस्थित पूर्ण एक्सप्लोअर करायचं असेल तर राजगड हा 2 दिवसाचा टाईम लागणारच आहे. त्यासाठी आपण आता जेवढे एक्सप्लोअर केले तेवढे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा, एक सबस्क्राईब करा. आणि नवीन कंटेंटसाठी एक मोटिवेट होण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इथून पुढच्या नवीन कंटेंट आपल्याला तुमच्यासाठी चांगले घेऊन येऊयात. त्यासाठी चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.